तांडे म्हटले तर अगदी सगळ्यात दुर्लक्षित भाग असायचा की नाही, पण आज तांड्यांची परिस्थिती तुम्ही पाहताय। या गावाला मागच्या 25-30 वर्षात जे काही कामं झाली नसतील ती कामं आपण केली। ओढऱ्याला येणारी आजूबाजूची रस्ते आपण केली। इथलं तलाठी कार्यालय असेल, ग्रामपंचायतची कार्यालय असतील, इथले गावांतर्गत काही कामं असतील, एक ना अनेक कामं आपण सरकारच्या माध्यमातून माझ्या कार्यकाळात करण्याचा आपण तो प्रयत्न सगळ्यांनी पाहिला। आणि इथेही आमची काम करणारी पहिली मंडळी आहे। आता मला हा मोठा सरकतचा भाग आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जिजाबराव भाऊ, तुम्ही सगळेजण गावाच्या विकासासाठी एक राहिलं तर शेवटी तुमचा गावाचाच फायदा आहे। शेवटी गावगाड्याचं राजकारण हे गावगाड्यावर चालतं आणि कुठल्याही गावगाड्याच्या राजकारणात तिथले स्थानिक लोक काय निर्णय घेतील तो वेगळाच असतो। पण मी या गावाला विकासासाठी आमचे जुने नवे सगळे लोक एकत्र आणून, जिजाबराव भाऊ तुम्ही असाल, पितांबर भाऊ, सगळीच तुमची टीम, मी तुम्हाला एकच सांगतो की मंगेश चव्हाणकडनं तुम्ही कधी खाली हाताने परत जाणार नाहीत। तुमच्या कामांसाठी मी इथं बसलेला आहे। आज तुमच्या सोबत अनेक वडीलधारी मंडळींनी प्रवेश केला, त्यात मला बरीचशी माळकरी मंडळी दिसली। ते पाहून मलाही आनंद झाला। आमच्या भगिनी इथं उपस्थित आहेत, आमच्या अंगणवाडीची आमची एक लाडकी ताई इथं आलेली मला दिसली। तुम्ही सगळी लोक, मी या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला एवढंच सांगेल की गेली वर्षानुवर्ष काम करणारी तुम्ही सगळी मंडळी, पण आता भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रवाहात अजून येऊन या गावाच्या विकासाला बळ देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या हातून येणाऱ्या काळात तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे। आणि मला असं वाटतं की गावाचं हित हे गावाने एकत्र राहिलं तर त्यात अधिक असतं। येणाऱ्या काळात या गावातले आजूबाजूचे रस्त्यांचे प्रश्न आम्ही सोडवलेच आहे, पण निश्चित अजूनही काही प्रश्न बाकी असतील, गावांतर्गत काही विषय असतील, ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। कोणी म्हणेल की बाबा आता जिजाबराव भाऊचं मंगेशदादा ऐकेल का नाही ऐकेल, हा गेला तो काही सांगेल तो गेला। बघा जिजाबराव भाऊ, माझा एक स्वभाव आहे, मला 10 वर्षाच्या पोराने जरी काही काम सांगितलं तरी मी त्याचं काम करतो। आमची एक ताई मागे बसली, तिला विचारा, माझ्याकडे कोणी आला असेल मी त्याचं काम करण्याचाच प्रयत्न करतो। त्याला न्याय देता येईल का त्या परिसराला, त्या विभागाला? आपण पाहिलं असेल, बोडऱ्याची पाणीपुरवठा असेल, सांगवी ते बोडरे रस्ता आपण त्याला 1 कोटी रुपये दिले। इथं सेवालाल भवन आपण दिलं, हरिनगरला 15 लाख वेगळे दिले, तुम्हाला 20 लाख रुपये वेगळे दिले सेवालाल भवनला। डोंगरी वस्तीतून होळमानजवळ एक सभागृह नवीन दिलं, रस्ता कॉन्क्रीटसाठी वेगळे पैसे दिले, अंगणवाडीचं एक काम इथं चाललं आहे। आणि मागे तुम्हाला मी तो अंगणवाडीचा शब्द दिला होता वाटतं, तेही मी तर तुम्हाला करून द्यायचं हो सांगितलंय, ती मंजूर करून त्याचंही काम जर बाकी चालू झालं नसेल तर लवकर तुम्हाला चालू करून देतो। कामांच्या संदर्भात तुम्ही कोणी काही काळजीच करू नका। शेवटी तुम्ही इतक्या वर्षापासून सगळी लोक पाहताय, आपला तालुका बदलतोय की नाही काका? पहिले कामं व्हायचीत का? पहिले काय झालं, लोकप्रतिनिधींनी काय केलं? मला असं वाटतं की त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्हाला काय करता येईल हा विचार घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे। मी या परिसराला अगदी म्हणजे तांड्यांसाठी तर आम्ही कायमच, असा कुठलाच तांडा नसेल की जिथं आम्ही विकासाच्या माध्यमातून पोहोचलो नसू, आणि येणाऱ्या काळात देखील तोच आमचा प्रयत्न असणार आहे। जिजाबराव भाऊ, खरं तुमचं तर तुम्ही युवा मोर्चापासून आता सुरुवात केली आहे, पण तुम्ही आता आज पक्क ठरवून घ्या की आता अगदी जसं भाऊनी आता ठरवलंय की शेवटपर्यंत आता संजू भाऊ असतील त्यांच्या मुलांना पण सांगितलंय की आता भारतीय जनता पार्टी सोबत आता आयुष्य काढायचं आहे, तसं तुम्ही सगळीच लोक भारतीय जनता पार्टी सोबतच आता राहून येणाऱ्या काळात या परिसरासाठी काम करावं, एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो।